हॅलो फ्रेंड्स, आज आपण एमपीएससीच्या अराजपत्रित सेवेच्या नॉन गेझेटेड मधल्या ग्रुप बी ग्रुप सी जसं STRPSS आपण त्याचा इन जनरल पेपर म्हणतो, त्या पेपरचं आपण 3 पार्ट्स केलेले आहे ऑलरेडी. हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमी. आज आपण पॉलिटी करणार आहे. ओके, पॉलिटीचे PYQ आणि कन्सेप्ट पण आपण क्लिअर करू, कारण की पॉलिटीचे क्वेश्चन मधले आपले मार्क्स नाही गेले पाहिजे. पॉलिटीचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, त्यातले मार्क्स बिलकुल नाही गेले पाहिजे, म्हणून आपण आता पहिल्यापासून करू. 51 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, कोणतं असत्य. आणि हो, हे सत्य असत्य ना खूप बघायचं, काय विचारलंय. इट्स व्हेरी एसेन्शियल की काय विचारलंय. असत्य म्हटलंय यांनी, तर आपण वाचूया. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. हे कीवर्ड्स ना अंडरलाईन करायचे. कीवर्ड्स अंडरलाईन केल्याने काय होते की आपल्याला माहिती पडते आपण काय करून राहिलो. उगीच आपण इकडचं तिकडचं करत नाही. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या कायदेशीर बाबतीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर विशिष्ट वैशिष्ट्ये असल्याची ती कर्तव्य पार पाडतात. संविधान व इतर कोणत्याही कायद्यांना दिलेले कार्य पार पाडतात. यातलं असत्य काय आहे. आता तुम्ही बघाल, एक टोन मी तुम्हाला सांगते, ज्यांना माहिती पण नसेल. इथे राज्यपाल दिलाय, इथे संविधान हे तर जनरल स्टेटमेंट आहे, राष्ट्रपती, पण इथे राज्यपाल, दोन्ही याच्यात राज्यपाल दिलाय, म्हणजे राज्याशी रिलेटेड आहे. आता राज्याशी रिलेटेड एखादी गोष्ट असली तर त्याचा राष्ट्रपतीशी म्हणजे कमी संबंध असतो. म्हणजे आपल्याला असत्य मार्क करायचा आहे, आणि ॲडव्होकेट जनरल हा राज्याशी संबंधित असतो. त्याच्या एक साधा वकिलाचा स्टेटस असते, तो सरकारी वकील सारखा, फक्त एक स्पेशल स्टेटस दिला आहे ॲडव्होकेट जनरल. तर मग स्टेटचा असल्यामुळे ना प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याची नेमणूक नाही करत, त्याची नेमणूक करते आपलं राज्यपालच करते, म्हणून पहिलं हे असत्य आहे. नेक्स्ट बघूया. भारतातील उच्च न्यायालयाबद्दल कोणते विधान बरोबर नाही. बाई, इथे पण बरोबर नाही विचारलंय. काय असत्य आहे काय सत्य आहे याच्याबद्दल नेहमी कॉन्शियस राहायचं, कारण की पॉलिटी सगळेच अभ्यास करतात, लक्ष्मीकांत सगळेच जण वाचतात, पण मार्क्स पूर्णच्या पूर्ण तुम्हाला पाळायचे तर तुम्हाला स्वतःच्या सिली मिस्टेकच बरोबर करावं लागतं. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेसंबंधी याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालय प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हे बघ, न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो, दोन्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्टेटचा काही रोल नसते. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाच्या निवृत्तीचे वय 62 आहे. याच्यात एक मी तुम्हाला लॉजिक सांगते बा. उच्च न्यायालयाचे निवृत्तीचे वय 62 राहील, तेव्हाच कुठं जे जेव्हा ते प्रमोट होऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील तेव्हा ते 65 पर्यंत काम करू शकतील. समजलं. म्हणजे 65 पर्यंत जर काम करायचं आहे त्यांना उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर ते उच्च न्यायालयाचं निवृत्ती वय 62च असते. ठीक आहे. आता नेक्स्ट कोणतं बरोबर नाही म्हणते. आता तुम्ही समजू शकता कोणतं बरोबर नाहीये. हे पहा, राज्याचे राज्यपाल उच्च, मी हे पहा, हे दोन स्टेटमेंट जे आहे ना, एक सेकंड मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, दुसरा कलर घेऊ आपण समजते. हे दोन जे स्टेटमेंट आहे ना, हे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे, म्हणजे एकामेकांमध्ये विरोधाभास आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीश नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाची नियुक्ती करतात. तर त्या दोन मध्येच काहीतरी असेल ना. दोन्हीचं स्टेटमेंट बरोबर नाही असू शकतात. एका माणसाची नियुक्ती दोन माणसांनी करू, दोघं जणांनी करू शकतात वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामुळे दोन पैकी काही सर बाबा 50-50% पर्यंत आपण इथं आलोच आहे. आपण एक कोणताही मारू शकतो. तो पण तुम्ही समजू शकता की उच्च न्यायालयाबद्दल सांगितलं आहे, त्याच्यामुळे राज्यपालाचा रोल त्याच्यामध्ये नसतो, म्हणून थर्ड आन्सर आहे. तिसरं चुकलेलं आहे. नेक्स्ट बघूया. प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो. 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. हे तुम्ही म्हणजे दिवस जे असतात ना, ते जर तुम्हाला लक्षात ठेवायचे ना, तर स्वतःचा बर्थडे, घरच्यांचा बर्थडे, आपले स्पेशल फ्रेंड्स त्यांचा बर्थडे याच्याशी रिलेटेड करून ते लक्षात ठेवायचे. त्यांनी काय होते, आपल्याला ते म्हणजे लाईफ लॉंग पर्यंत लक्षात राहतात, चुकत नाहीत, कन्फ्यूज होत नाहीत. आणि थोडी इम्पॉर्टंट डेजला असं जर आपण इतरांच्या डेट ऑफ बर्थशी रिलेटेड केलं होतं, होऊन जाते. ठीक आहे. एक सेकंड, ब्लूटूथ ऑन नाही केलं वाटते. एक सेकंड पटकन ऑन करते, म्हणजे तुम्हाला व्हॉइस क्लॅरिटी, मला असं वाटतं व्हॉइस क्लॅरिटी येऊन नाही राहिली ना. व्हॉइस क्लॅरिटी जर नाही आली तर ना, तर ते व्यवस्थित रेकॉर्डिंग नाही होत. बरं, मी सांगते आता. भारत सरकारकडून 24 एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो.
ठीक आहे, आपले 3च क्वेश्चन झाले. आता व्हॉइस क्लॅरिटी व्यवस्थित येईल. आता लक्षच नाही की माईक बंद आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचे विधान परिषद सभागृह नाही? आता बघा 6 ते 7 जण आहेत ज्यांचे विधान परिषद सभागृह आहेत. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र कर्नाटकात, तेलंगणा आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आहे एक, मला वाटते बिहारला पण आहे, आणि एक पहिले JNK होतं. आता तिचं स्प्लिट झाल्यावर त्याच्यात काय राहते माहिती पडेल. पण विधानसभा तर आहेच आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघ केरळ राजस्थान आपण नाही आहे. आपण जे पेअर बघितले त्याच्यामध्ये केरळ राजस्थान नाही आहे. असे 2-2च्या पेअर मध्ये लक्षात ठेवलं ना तर आपल्या लवकर लक्षात राहील. ठीक आहे, याचा आन्सर 2 आहे. मी ना समोरचे 2 क्वेश्चन सांगून देते. मला असं वाटतं माईक बंद होता तर कधी ऐकू नसेल गेली. हा, हे जे म्हटलं आहे नेहमी ॲडव्होकेट जनरलची अपॉइंटमेंट ना प्रेसिडेंट ऑफ इंडिया करते. त्याच्यात सॉरी काय म्हणते, राज्यपाल करते. कोणत्या राज्याचा राज्यपाल करते ॲडव्होकेट जनरल. त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा फार रोलच नसते. आणि हे बाकीचे जे आहे ते जनरलाइज त्याची काम आहेत. जनहित याचिकेबद्दल हे 2 पेअर आपण केल्या होत्या की उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, त्यामुळे राज्यपालाचा त्या नियुक्तीमध्ये काहीही रोल नसते. मग 3रं चुकलेलं आहे. आपण दिवस बघितला. ठीक आहे, ह्या जोड्या नावानं खूपदा आलेल्या आहे PYQ मध्ये. आपण याच्यात लक्षात ठेवायचं की या जोड्या नावा नेहमी आलेल्या आहे. ठीक आहे, खूपदा आलेल्या आहेत आणि याच्यावर लक्षात द्यायचं. 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे ना ती पंचायत राज बद्दल आहे. तुम्ही जर एखादी जरी लावली ना तरी तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, 61वी घटना दुरुस्ती, ही जी 61वी घटना दुरुस्ती आहे, मी लक्षात ठेवते अशी करते 61 आणि 21 हे सोबत सोबत दिसतात ना, त्याच्यामुळे त्यांना लावून घ्यायचं. 61 आणि 21 अ च 3 झाला आपला आन्सर आला. याला कॉमननी नाही होत आहे. इथे 2 कॉमन निघते, इथे 2 कॉमन निघते, पण हे खाली जातं इथे, त्याच्यामुळे हे कॉमननी आन्सर निघत नाही. जर पॉलिटीच्या गोष्टी, जर मोस्ट ऑफ गोष्टी आपल्याला माहिती असलं तर आपल्याला कॉमन वगैरे ट्रिकचं काम नाही पडत. कारण की ह्या गोष्टी PYQ मध्ये रिपीटेडली आलेल्या आहेत. काहीही मोठा कार्यक्रम नाही आहे याच्यामध्ये, PYQ मध्ये रिपीटेडली आलेले आहे. त्याच्यानुसार आपण जर सॉल्व्ह केलं तर होते. 41वी घटना दुरुस्ती, राज्य लोकसेवातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 हून 62 वर्ष केले. ठीक आहे, नेक्स्ट, सरपंचाची कामं कोणती आहे म्हणते. ह्या क्वेश्चन बाबतीत खूप कन्फ्युज झालं होतं. काही लोक म्हणे ऑल ऑफ दीज आहे, काही लोक म्हणे याच्यातलं एखादं चुकलेलं आहे. कोणती अधिकार व कर्तव्य आहे म्हणते, आणि त्याच्यातही अयोग्य विचारलाय. बरेच जणांनी यापैकी नाही लिहिलं होतं. याचा आन्सर आहे ना क आहे. पंचायतीतील ग्रामपंचायतीतील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे हे सरपंचाचं काम नाही आहे. त्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्या किंवा पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या मोस्टली शाळा असतात, त्याच्यामध्ये सरपंचाचा काही रोल नसते. त्यात तो काय करते, सरपंच मोस्टली ग्रामसभेतील मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करते आणि मालमत्तेचं संरक्षण करते. त्याच्यामुळे क वाला ऑप्शन तिथे येत नाही. कोण हे सदस्य नाहीत म्हणते. माहिती, सरकारी या कमिशन कशासाठी होतं? सरकारी या कमिशन सेंटर स्टेट रिलेशन बद्दल होतं. म्हणजे सेंटर आणि स्टेट मध्ये जे थोडे वेळ वाद होतात राज्यपालावरून, आणीबाणीवरून, जो आपण राष्ट्रपती शासन लावतो त्याच्यावर बऱ्याचशा कमिटीज बसल्या, जसं सरकारी पुंची कमिशन, राजमन्नार कमिशन, तर हे बरेचसे कमिशन बसले. त्याच्यापैकी सरकारी या कमिशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. यातलं एक गोष्ट नोटीस कराल, सरकारी या कमिशनमध्ये 3 जे सदस्य आहेत त्यांचं नाव S वर्ण आहे. शिवरामन आहे, सेन आहे आणि सरकारी स्वतः आहेत. त्याच्यामुळे याच्यातलं रमा सुब्रमण्यम हे जे नाव आहे ना हे ऑड आहे, ते त्यातले मेंबर नाही आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे ना या थोड्याशा म्हणजे PYQ मध्ये मल्टिपल टाइम्स आलेल्या आहे आणि आपण थोड्या रिपीटेडली बघितलं तर आपल्या पाठवून जातं. निवडणूक आयोगाबद्दल कोणते कर्तव्य स्पष्ट कोणत्या कलमात? आता निवडणूक आयोग कोणत्या कलमात आहे? 324 म्हणजे आलो 2 याच्यावर दाबलो आपण. त्याचा पार्ट कोणता आहे ना, त्याचा पार्ट 10 नाही आहे, त्याचा पार्ट आहे 15, 15वा पार्ट आहे. जेव्हा आपण सर्व्हिसेस बद्दल पार्ट 14 मध्ये शिकतो ना, ट्रायब्युनल वगैरे, त्याच्यानंतर आता ट्रायब्युनल केले 332
323 मध्ये पण आहे ट्रिब्युनल. त्याच्यामुळे नंतर जो ए एन बी हे ते अमेंडमेंट नंतर आलं, ते नंतरचा जो पार्ट आहे 324 हे आर्टिकल हे स्पेशली इलेक्शन कमिशनसाठी आहे. 326 मध्ये आपल्याला सांगितलं की प्रत्येकाला इलेक्शनचा राईट आहे. त्याच्यामुळे हे जे आर्टिकल आहे ते आणि भाग 15. ठीक आहे. थॉमस हॅब्स, आता हे ना जोड्या आल्या होत्या, ह्या थोड्याशा डिफिकल्ट नाही म्हणतायत पण नवीन आहेत, पण यांना पण सॉल्व्ह करता येते. हा काही मोठे कार्यक्रम नाहीये त्याचा की येत नाही वगैरे, एखादी माहिती तुम्हाला माहिती असली तरी होऊन जाते. आता पहिले आपण कॉमन काढायची ट्राय करू की कॉमन निघते का याच्यातून. ठीक आहे. कॉमन आपण काढायचं ट्राय केलं ना तरी मग बघू आपण काय होते. आता इथे दोन्ही याच्यामध्ये ए आहे, तीन याच्यामध्ये म्हणजे ए, इथे डी आहे, इथे बी आहे, इथे सी पुन्हा आलेला आहे, पण हे अनरॅन्डम कॉमन निघून राहिले तसे नाही. आता ना मला याच्यातली एकच जोडी माहिती होती. एक तर तुम्ही नवीन आहे म्हणून ए किंवा बी मारू शकता, किंवा मी एकच जोडी मला माहिती होती रुसोची. रुसो हा फादर ऑफ फ्रेंच रिव्हॉल्युशन आहे, बस एवढंच मला माहिती होतं. बस मी रुसोला लावलो फादर ऑफ फ्रेंच रिव्हॉल्युशन, बस आलं माझं आन्सर. सेकंड म्हणजे एखादा नवीन जरी क्वेश्चन असला ना तरी तुम्हाला एखादी जोडी जरी माहिती असली तरी होऊन जाते. प्रत्येक जण माहिती असलं की जरुरी नाही आहे. आता थॉमस हॉब जो आहे ना हा ब्रिटिश फिलॉसॉफर आहे. नंतर हा जो फेडरिक हॅग हा अँग्लो ऑस्ट्रेलियन फिलॉसॉफर आहे. रॉबर्ट नॉझिक आहे तो अमेरिकन फिलॉसॉफर आहे. रुसो खूप फेमस आहे. रुसोचं एक स्टेटमेंट आहे की मला तुमची गोष्ट पटत नाही पण तुमची गोष्ट तुम्हाला ती म्हणायचं स्वातंत्र्य भेटलं पाहिजे याच्यासाठी मी शेवटच्या याच्यापर्यंत लढत राहील, असा रुसो म्हणतो. तो फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये खूप फेमस आहे रुसो. भारताच्या संविधान परिषदेच्या कामाविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणते. कामाविषयीचे समितीचे अध्यक्ष कोण होते. आता हे बघा, हे समिती म्हणजे फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, कमिटी ऑन द फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली याची कमिटी आहे. याच्यामध्ये याचे कोण अध्यक्ष राहू शकतात. आता ड्राफ्टिंग कमिटीचे बी आर आंबेडकर होते. नेहरूंजवळ ऑलरेडी खूप साऱ्या कमिटी होत्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्टेअरिंग कमिटीचे होते. तर कमिटी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या फंक्शनसाठी जी कमिटी होती ना त्याचे जे अध्यक्ष होते ते जी व्ही मालवणकर होते, जे नंतर स्पीकर पण झाले, फर्स्ट स्पीकर पण झाले. ह्या कमिटीज वगैरे ना आपल्या लक्ष्मीकांतच्या पहिल्याच पेजवर दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे त्याच्यानुसार आपण कमिटीज पाठ करणं अपेक्षित आहे. कारण की त्या कमिटीज खूपदा विचारल्या, एक दोनदा जरी बघितलं ना आपण तरी आपल्याला समजून येते की त्या कमिटीज कशा कशा आहेत. संविधान परिषदेचे सल्लागार शाखेने राष्ट्रीय राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला. आता पहिला मसुदा कसा तयार करेल ते, आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य भेटलं 1947 मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर त्याचा मसुदा तयार करणं थोडं डिफिकल्ट आहे, म्हणून आपण समजू शकतो की हे जानेवारी आणि मार्च मधले गोष्टी केल्या. मग काय आवडलं, सप्टेंबर आणि ऑक्टोबर याच्यापैकी एक कोणतंही आपण मारू शकतो. 50-50% पर्यंत आपण आलो आहे, यातलं कोणतं पण एक आपण मारू शकतो. पण जो मसुदा आहे ना तो आपल्या इंडिपेंडन्सच्या अगोदर नव्हता आला. याचा आन्सर 4 आहे. असं लक्षात ठेवता येते ऑगस्ट मध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आणि ऑक्टोबर मध्ये आपल्या याचा मसुदा तयार झाला. म्हणजे ऑक्टोबर ऑगस्ट याच्यावर आपण म्हणजे रिलेट करून काही ना काही लक्षात ठेवू शकतो. भारतीय राज्यघटनेच्या महाराष्ट्र तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. अनुच्छेदाचा क्रमांक बनते म्हणजे पहा, आता हे पहिले फक्त हे विचारायचे की याच्यातले डीपीएसपीचे तत्व कोणते. आता हे पुढे जाऊन त्याचे नंबर्स पण विचारायला लागले. हो, तर मग आपण समजू शकतो हा जो आहे ना युनिफॉर्म सिव्हिल कोड वाला हा 44 आहे. ठीक आहे. ही जे आहे ना पर्यावरण संरक्षण आहे 48 मध्ये येते. हे लिव्हिंग स्टँडर्ड्स अँड पब्लिक हेल्थ हे 47 हे अनुसूचित जाती दुर्बल घटक आहे ना हे 47 मध्ये येते. तर म्हणून राहिली की पहिले त्याचं काय म्हणते ते, पहिले फक्त ते विचारायचे
आता ते पुढे जाऊन विचारायला लागले नंबर्स काय आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण कॉमन काढून विचार करू. इथे ड कॉमन आहे. हा मी थोडा कलर बदलून घेते तुम्हाला समजण्यासाठी. ड इथे कॉमन आहे. ठीक आहे. इथे अ कॉमन आहे. ठीक आहे. इथे ड कॉमन आहे, इथे अ कॉमन आहे. मग आणखी कोणते कॉमन निघू शकतात. नंतर क आणि ब, क, हा नंतर क, हा इथे क कॉमन आहे. तर मॅक्सिमम जे कॉमन आहे ना ते तिसऱ्या नंबरवर आहे. आपण बघू शकतो मॅक्सिमम कॉमन हे तिसऱ्या नंबरवर आहे. त्याचे पण आपण काढलं आहे आन्सर, म्हणजे कॉमन काढून जे. आता आपण लॉजिक नुसार नॉलेज नुसार केलं तर सगळ्यात मला सांगितलं होतं मी 44 म्हणजे ड ता लागलाच. नंतर म्हटलं होतं 47 हे जे आपण म्हटलं होतं की संरक्षण वगैरे हे. नंतर आपलं होतं हे 46 मध्ये आहे वाटते आणि 47 मध्ये, हे दोन सोबत अशा वेळेस आपण काढले. तेव्हा कॉमननी पण आपण आन्सर करा ना, आपल्या पूर्ण नॉलेज ना इस्तेमाल करून पण आपण आन्सर काढले. ठीक आहे. आता काय म्हटलंय, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखल्या जाणारा घटनांचा सुधार अहवाल कधी प्रसिद्ध झाला. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणजे 1919 चा कायदा आहे. ठीक आहे. तर तो ना 1919 चा जरी कायदा असला ना तो जुलै महिन्यातच आला होता. स्पेक्ट्रमच्या बुक मध्ये वाचलं असेल की तो जुलै मध्येच आला होता. त्याच्यामुळे हे त्याचा आन्सर 3 आहे. थोडा अगोदरच पब्लिश झाला होता तो अहवाल. नंतर तो जेव्हा पब्लिकली आला तेव्हा 19चा कायदा म्हणून प्रसिद्ध झाला. याच्यातली आपल्याला अजून काय म्हटलंय की ते कोणती जोडी अयोग्यरित्या जोडली आहे असं म्हणता येईल. आता अयोग्यरित्या कोणती जोडली आहे, हे सिंपल फंडामेंटल राईट्स आहे आपले, मूलभूत हक्क. असोसिएशनचा जो आपल्याला हक्क आहे तो 19 मध्ये दिलाय. ठीक आहे. आपल्या प्रोटेक्शन ऑफ राईट 22 इनकरेक्ट म्हटलंय. हा इनकरेक्ट म्हटलंय म्हणजे कमीत कमी आपले ऑप्शन राहतील. ठीक आहे. म्हणजे हे 2 वाला ऑप्शन तर सोडून जाते. आपला आन्सर ए सी डी मध्येच राहील. अबोल्युशन ऑफ द डिस्क्रिमिनेशन हे 15 मध्ये दिलाय. ठीक आहे. 19 मध्ये आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं आहे. 32 मध्ये रिट्स दिला आहे. पण हे जे आहे ना हे 20 मध्ये नाही आहे, हे 21 मध्ये आहे. 21 मध्ये आपण म्हणतो लाईफचा अधिकार म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार, म्हणून ऑप्शन 3 आहे आपलं. आणखी इथे कोणता क्वेश्चन आहे, समवर्त सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही बा होत नाही म्हटलंय म्हणजे कमीत कमी ऑप्शन. हे जे कमीत कमी ऑप्शन आहे याच्यासोबत जाणार आहे आपण. तर याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही तर कॉन्ट्रॅक्ट, जंगले. आता जंगले जे आहे ना ते समवर्त सूचीमध्ये येतात. ठीक आहे. बँकरप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी हे पण समवर्त सूचीमध्ये, कोण की आपण पाहतो स्टेट आणि सेंटर दोघंही कायदा बनवतात म्हणून हे तर गेलं. कॉन्ट्रॅक्ट दोन्ही याच्यामध्ये स्टेटमध्ये पण असतात आणि याच्यामध्ये पण असतात म्हणून हे पण गेलं. जकात आहे ना हा सेंटर म्हणजे आपल्या स्टेट लिस्ट मध्ये येतो, त्याचा कॉन्करंट लिस्ट मध्ये येत नाही. जकात हा छोटासा कर कन्सिडर केला जातो जो स्टेट लिस्ट मध्ये जातो, स्टेटस ते कलेक्ट करतात. म्हणून जकात हे आपलं आन्सर आहे की ते येत नाहीत. ठीक आहे. आज आपण पॉलिटीचे क्वेश्चन बघितले आहे. पुढचे आपण सायन्सचे वगैरे नेक्स्ट याच्यामध्ये बघू. थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.